मूर्ख का ग तू? अक्कल नाहीये तुला? हा असा प्लॅन करतात का? हा डाव होता तुमचा? काय झालं? राणी आणि इंद्राला मला वेगळं ठेवायचं होतं, पण ते दोघं जण एकत्र रात्रभर त्याच शॉप मध्ये होते. अय्यो, मी काय करू? मी त्या राणीला अडकवण्याचा प्लॅन केला होता फक्त. आता इंद्रा भाऊजी तिथे कसे गेले मला काय माहिती. हो, पण तरी तो अडकला ना. दोघं एकत्र राहिले ना. काय उपयोग झाला तुझ्या प्लॅनचा? आणि तू रे विक्रांत, इंद्रा मीटिंगला गेलाय का नाही याची खात्री नाही करता आली तुला? आधीच कळलं असतं ना आपल्याला. एवढी साधी अक्कल नाहीये का तुम्हाला? आले मोठे प्लॅन करतायत. काकी, मला कसं माहित? अय्यो, आम्हाला वाटलं. काय वाटलं? खात्री करून घेता येत नाही का? अर्थवट प्लॅन करायचे. दोघांना कुठल्या कामाचेच नाही आहात. काय झालं? हिचं काय एवढं डोकं फिरलंय? ऐकलं नाहीस का? त्या दोघांना तिला वेगवेगळं बघायचं होतं. आम्ही दुकानात गेलो, दोघं साड्यांमध्ये गुंडाळून शेजारी शेजारी झोपले होते मस्त. काय? डोकं फिरणार नाही तर काय होणार? काय सांगतोयस? मी यायला पाहिजे होतं रे, म्हणजे मला लाईव्ह बघता आलं असतं. आपलं काही चुकलं का? ती मॅडम केवढ्या चिडल्या. आपलं काय चुकलं त्यात? आपण अडकलो होतो, आपल्या हातात काही नव्हतं. आपण त्या केवढ्या रागवल्या. डोंट वरी, मी समजावेन तिला. आणि हे बघ, तू चेहरा पाडून बसू नकोस. आता एवढं काही झालेलं नाहीये. पण नाही कसं? काहीच नीट झालं नाही. मालती मॅडम चिडल्या. तुमचा एवढा वेळ पण फुकट वाया गेला. तुम्हाला काही खायला पण मिळालं नाही आणि झोप पण नीट नाही. असं काहीही झालेलं नाही. माझा काही वेळ वगैरे वाया नाही गेलाय तिथे. उलट मजा आली मला तिथे, कारण मी तिथून माझी छोटी राणी घेऊन आलोय. तुम्ही छोटी राणी घरी घेऊन आलात? हो. मी पण माझा छोटा इंद्रा घरी घेऊन आले. आता मी ही माझी छोटी राणी माझ्या वॉर्डरोब मध्ये ठेवणार. आणि मी हा छोटा इंद्रा माझ्या बॅग मध्ये ठेवणार. सर, आवरलं का? हो झालं. एकच मिनिट. अहो, आवरा ना लवकर. मालती मॅडम आधीच खूप भडकल्यात. हो, एक मिनिट. हो, थँक्यू. चला. अगं, माझं घड्याळ कुठे बघितलंस का? नाही. इथेच तर होतं. इथून कुठे जाईल घड्याळ? तिने तर लपवलं नसेल. राणी, घड्याळ दे माझं. मी? हो, तूच. मला माहिती आहे तूच लपवलंयस. हाय का आता? हो, मी कसं लपवेन तुमचं घड्याळ? मी हात पण नाही लावणार, विचार पण नाही करू शकत. मागच्या वेळी काय झालेलं घड्याळामुळे विसरलात का तुम्ही? याच्यातच ठेवलं होतं, आता सापडत नाहीये. मला माझं घड्याळ हवंय. या मुलीने माझ्या इंद्राचं महागडं घड्याळ चोरलंय. ओ, असे उभे काय आहात? असं सापडणार आहे का घड्याळ? शोधा ना. मी एकटा शोधू? ऍटलीस्ट हेल्प तरी कर मला. बरं, शेवटचं कुठे ठेवलेलं? आता ते माहित असतं तर सापडलं नसतं का घड्याळ? काय हो सर, तुम्ही असं कसं विसरलात? वय झालंय तुमचं. चला बघा आता इकडे तिकडे. इडा पिडा टळू दे, शीर धड राहू दे, शिंगासूर नको होऊ दे. काय म्हणालीस तू आता? मंत्र आहे, शिंग नको यायला म्हणून. का? का काय म्हणावं लागतं असं? डोकं आपटलंय ना, मग म्हणावं लागतं. अहो, हसू नका तुम्ही. आम्ही सगळेच म्हणतो शिंग नको यायला म्हणून.
सॉरी पण एक सांगू का, असं काही नसतं. अहो असंच असतं, तुम्हाला काहीच नाही माहिती बरं का. कशी आहेस ग तू राणी, म्हणजे तू सोबत असलीस ना की कसलं टेन्शनच नसतं मला, हसत कळत वेळ जातो मला. आता कालचंच बघ ना, कालची रात्र माझ्यासाठी खूप मेमोरेबल होती, कधीच विसरू नाही शकत ती. इंद्रा, हो आलो आलो. चल गेलो. हो चल. मला पण कालची रात्र कायम लक्षात राहील. छोटा इंद्रा सापडला ना मला. ए सांगा ना, काल अडकल्यावर काय केलं तुम्ही? नाही म्हणजे सांगायचं नसेल तर सांगू नका हा. नाही यार, तुम्ही सांगाच, काय केलं? घाबरलात का? खूप धमाल आली. हा धमाल, वा वा वा. म्हणजे काय झालं होतं, मी ते नवीन कपडे घेऊन चेंज करायला गेले ना, आणि मग अचानक तिकडे लाईटच गेली. मी तर खूप घाबरले होते. त्यात दरवाजा पण उघडत नव्हता. मी सगळ्यांना हाका मारण्याचा प्रयत्न केला पण कोणीच आलं नाही. काय माहित कुठून इंद्रजित सर आले आणि मग त्यांनी बाहेर काढलं मला. त्यांच्यामुळे वाचले. ए असं काही नाही हा, उलट हिच्यामुळे मी वाचलो. अरे वा, कसं काय ते पण सांग ना. अरे काय झालं, खूप अंधार होता, मला काही दिसतच नव्हतं, आणि ही एकदम सराईतपणे चालत होती अंधारात पण. मग शेवटी हिचा हात धरला मी, आणि मग सगळे लाईटचे बटन्स पण हिनेच शोधले. आणि तुम्हाला बटणं सापडणार पण नव्हती. हा, तुमचं सगळं लक्ष त्या पुतळ्यांकडे होतं ना. काय पुतळे? अगं मेनी क्वीन ग. हा सिरियसली दादू? शी यार. नाहीतर काय, सारखे त्या बाहुल्यांकडे बघत बसले होते. हा दादा, काय ऐकतोय मी हे? अरे खरीखुरी बाहुली तुझ्या समोर असताना हे असलं? मला नाही पटलं बाबा हे. पण दादू बी केअरफुल हा, कारण बायकोला अजिबात आवडत नाही आपल्या नवऱ्यानं असं दुसऱ्यांकडे बघितलेलं. बघितलं काही दोघ जण कसे हसतायत. इंद्रा भाऊजींना तर पहिल्यांदा लाजताना बघतेय मी. ओ प्लीज. हा मी तर फक्त बघत होतो, ही ना बोलत होती त्यांच्याशी लिटरली.